राज्य निवडणूक आयोगानं निवडणुकीची घोषणा केल्यानंतर राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय। निवडणूक अधिकाऱ्यांच्या एका उत्तरावरून राज ठाकरे चांगलेच आक्रमक झालेत। दरम्यान राज ठाकरे यांच्या सवालानंतर भाजप नेत्यांनी देखील राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाहूयात। राज्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा होताच राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला। दरम्यान यानंतर आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वार पलटवार सुरू झाले। राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडिओ क्लिप ट्विट करत राज ठाकरेंनी राज्य निवडणूक आयोगावर आगपाखड केली। दरम्यान राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिलं। नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे, मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे। ही ॲक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो। आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो, एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो। शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी। दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेला ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो। जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे। भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते भारत निवडणूक आयोग। एकच उत्तर पाहिजे, ते म्हणजे निवडणुका पुढे ढकला। त्यांना दुसरं कुठलंही उत्तर अपेक्षित नाही आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे निवडणुका पुढे जाऊ शकत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही। राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या सवालानंतर भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला। राज ठाकरेंकडे काहीही उरलं नाही, त्यामुळे त्याची विधानं करत असल्याचा टोला दरेकरांनी लगावला। तर दुसरीकडे निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने देखील निवडणूक आयोगावर टीका केली आहे। आपला राजकीय दौरा आहे आणि आपलं फक्त फोटो सेशन त्या ठिकाणी होणार आहे आणि राजकीय वातावरण निर्माण करण्याचा तुमच्यासारखं केवळ नौटंकी करत भावनेवर अवलंबून राजकारण नाही, शेतकऱ्याला प्रत्यक्ष कृतीतनं मदत करणारं आमचं राजकारण आहे। त्यामुळे शेतकऱ्याला सगळं कळतं। पण एक बरं आहे उद्धवजी की आपण निदान मातोश्रीतनं बाहेर पडून शेतकऱ्याच्या बांधावर गेलात, हेही नसे थोडके। निवडणूक आयोग अपंग झालेला आहे, पॅरालिटिक आहे, पॅरासाइट म्हणून तो काम करतो। निवडणूक आयोग ऑटोनॉमस बॉडी असूनही व्यवस्थित काम करत नाही, हे तर आता सिद्ध झालेलं आहे। राज ठाकरेंच्या नंतर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। निवडणूक आयोग हे सरकारचं बाहुलं बनलंय असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। मला निवडणूक आयोगावर अजिबात विश्वास नाही, हे मलाच असं आहे अशातला भाग नाही, तर देशामध्ये सर्वसामान्य नागरिक या विरुद्ध आंदोलन करतायत, ओरडतायत की निवडणूक आयोग हे सरकारचं बाहुलं बनलेलं आहे आणि केवळ जनताच ओरडत आहे अशातला भाग नाही। या देशाच्या केंद्रीय मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांचे आदरणीय पती यांनी सुद्धा या संबंधी भाष्य केलेलं आहे। काल परवा अनेक नेत्यांनी महाराष्ट्रातल्या अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे। राज्यात दुबार मतदार याद्यांचा घोळ अजूनही सुटलेला नाहीये। याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेत। मात्र तरीही निवडणूक आयोगानं राज्यात निवडणुकांची घोषणा केल्यामुळे राज ठाकरेंनी संताप व्यक्त करत सरकार तसंच निवडणूक आयोगाला धारेवर धरलंय। दरम्यान भाजपनं देखील राज ठाकरेंना जशास तसं उत्तर दिलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।